नमस्कार मित्रांनो, CBSE बोर्डाच्या 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील असणारी हा सुंदर कथा ज्याचं नाव आहे मित्राची पारख. आज आपण ओळ बाय ओळ मराठी आणि हिंदी अर्थासह अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी गाढवाने कुत्र्याला शिकवलेली अद्दल तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. चला तर मग सुरू करूया. एक रानटी कुत्रा आणि गाढव यांची खूप मैत्री होती. म्हणजे एका जंगलातील कुत्रा आणि गाढव एकामेकांचे खूप चांगले मित्र होते. इसका मतलब है एक जंगली कुत्ता और गधे की आपस में बहुत गहरी दोस्ती थी. अभी इस लाइन में हमें कुछ समानार्थी और विरुद्धार्थी शब्द मिलते हैं पढ़ने को. जैसे मैत्री म्हणजे दोस्ती, रानटी म्हणजे जंगली. मैत्रीचं विरुद्धार्थी शब्द आहे वैर आणि रानटीचं विरुद्धार्थी शब्द आहे पाळीव. नेक्स्ट, दोघंही एकत्र फिरायचे, म्हणजे दोघे नेहमी सोबत फिरायचे. इसका मतलब है वो दोनों हमेशा साथ घूमते थे, है ना. उसके बाद है गप्पा मारायचे, मतलब वो एक दूसरे से बातें करते थे. अभी यहाँ पे गप्पा मतलब बोलणे, चर्चा करणे, ठीक आहे. एकामेकांची सुख दुःखही एकामेकांना सांगायचे, म्हणजे आपल्या मनातील चांगल्या वाईट गोष्टी एकामेकांना सांगायचे. इसका मतलब अपने सुख दुख एक दूसरे के साथ वो बांटते थे. यहाँ पे सुख का मतलब है आनंद, दुख का मतलब है शोक. सुख का विरुद्धार्थी शब्द है दुख और आनंद का विरुद्धार्थी शब्द है खिन्नता. नेक्स्ट, एकदा काय झालं, दोघंही जंगलातून एकत्र फिरत असताना एखादं खूप मोठं जनावर आपल्याकडे येत असल्याचा गाढवाला भास झाला. म्हणजे एक दिवस जेव्हा ते दोघे जंगलात फिरत होते तेव्हा गाढवाला वाटले की कोणीतरी मोठा प्राणी त्यांच्या दिशेने येत आहे. मतलब एक बार क्या हुआ कि जब दोनों जंगल में साथ घूम रहे थे तब गधे को लगा कि कोई बहुत बड़ा जानवर उनकी तरफ आ रहा है. आता इथे आपल्याला शिकायला भेटतं जंगल म्हणजे वन आणि जंगलचं विरुद्धार्थी शब्द आहे शहर. आणि भास म्हणजे जाणवणे, लगना है ना, अचानक कैसे लग जाता है अपने आप ही. आणि जनावर म्हणजे प्राणी, ठीक आहे. जानवर होता है हिंदी में, जनावर असतं मराठीत प्राणी. अणीची वेलांटी दुसरी आणि मोठेचं उलटं आहे लहान. नेक्स्ट, त्यानं कुत्र्यालाही सावध केलं. कुत्राही आपले कान टवकारून कोण येतंय त्याची चाहूल घेऊ लागला. इसका मतलब गधे ने कुत्ते को सावधान कर दिया. कुत्ता भी अपने कान खड़े करके मतलब चौकन्ना होकर कौन आ रहा है उसका अंदाज़ा लगाने लगा. इथे टवकारून हे कठीण शब्द आहे. टवकारून म्हणजे कान उभे करणे. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कान कसे उभे आहेत तसं. चाहूल म्हणजे संकेत, खबर. समानार्थीमध्ये तेच आहे, साहूल म्हणजे संकेत आणि माहिती. आणि विरुद्धार्थीमध्ये जवळचं उलटं आहे दूर. नेक्स्ट, बऱ्याच दूरवरून परंतु गाढवावर आपलं लक्ष केंद्रित करून एक लांडगा आपल्या जिभल्या चाटत पुढे येत होता. म्हणजे खूप लांबून एक लांडगा गावाकडे बघत आणि जीभ चाटत, म्हणजे खाण्याच्या इराद्याने जीभ चाटत होता, त्यांच्याकडे येत होता. इसका मतलब है काफ़ी दूर से लेकिन सीधे गधे पर अपनी नज़र टिकाए हुए एक भेड़िया अपनी जीभ चाटता हुआ आगे बढ़ रहा था. इसका ये मतलब है. इथे आपल्याला शिकायला भेटतं लक्ष केंद्रित म्हणजे पूर्ण लक्ष देणे. लक्ष समानार्थी शब्द आहे ध्यान, केंद्रित समानार्थी शब्द आहे एकाग्र, आणि एकाग्रचं विरुद्धार्थी शब्द होतं विचलित. आणि इथे अजून आपल्याला शिकायला भेटतं जिभल्या चाटणे. हे खूप स्टुडंट्सना कन्फ्यूज असतो. जिभल्या चाटणे म्हणजे काय? खाण्याची इच्छा असणे ह्याचा अर्थ आहे ते. पुढे सगळ्यांना माहिती आहे समोर, पुढेचं विरुद्धार्थी शब्द मागे. नेक्स्ट, गाढव घाबरलं.
आणि कुत्र्याला म्हणालं, मित्रा, हा लांडगा मला खाणार असं दिसतंय, है ना. आपण दोघं मिळून या संकटाशी मुकाबला करूया. गाढव म्हणजे याचा अर्थ आहे की गाढव खूप घाबरला आणि मित्राला म्हणाला की हा लांडगा मला मारून खाऊन टाकेल असं वाटतंय. आपण दोघांनी मिळून या आलेल्या संकटाचा किंवा लांडग्याचा एकत्र सामना केला पाहिजे. इसका मतलब है गधा डर गया और कुत्ते से बोला, दोस्त, ऐसा लग रहा है कि यह भेड़िया मुझे खा जाएगा. हम दोनों मिलकर इस मुसीबत का सामना करते हैं, है ना. हमें सीखने मिळतं आहे घाबरणे म्हणजे भिणे आणि घाबरण्याचं उलटं विरुद्धार्थी शब्द आहे धैर्य दाखवणे. आणि अजून संकट म्हणजे अडचण किंवा समस्या, मुकाबला म्हणजे सामना, संकटचं उलटं आहे सुख आणि विजयचं उलटं आहे पराभव. अभी आगे. कुत्रा घाबरत म्हणाला, नको रे बाबा, मला भीती वाटते. आणि हो, त्याचं लक्ष तुझ्यावर आहे, ते माझ्यावर जायला नको, म्हणून मी या झुडपात लपतो. तुला लपता येणार नाही, तू त्याला दिसशील. इसका मतलब है कुत्ता डरते हुए बोला, नहीं भाई, मुझे बहुत डर लग रहा है, और हाँ, उसकी नज़र तुम पर है, वह मुझे न देख ले, इसलिए मैं इस झाड़ी में छुप रहा हूँ. ठीक है. और आगे ये भी बोलता है, तुम छिप नहीं पाओगे, तुम उसे साफ दिखाई दोगे. इथे आपल्याला शिकायला भेटतं भीती म्हणजे भय आणि भीतीचं उलटं आहे धैर्य. आणि लपणे म्हणजे दडणे आणि लपणेचं उलटं आहे दिसणे. पुढे जाऊया. कुत्रा अजून घाबरत म्हणतोय, तू त्याला दिसशील, आलेल्या संकटाला तू एकटाच सामोरे जा, धैर्यानं त्याला तोंड दे. इसका मतलब है वो और बोल रहा है, तुम छुप नहीं पाओगे, जो मुसीबत आई है उसका सामना तुम अकेले ही करो, हिम्मत से उसका मुकाबला करो. ठीक है. तो ये वो यहाँ पे बोल रहा है. इथे कठीण शब्द आपल्याला शिकायला भेटतो. सामोरा जाणे म्हणजे सामना करणे, समानार्थी शब्द सामना म्हणजे मुकाबला आणि विरुद्धार्थी सामोरे जाणे म्हणजे उलटं आहे पळून जाणे. ठीक आहे. आणि अजून धैर्य एक शब्द आहे. धैर्याचा समानार्थी शब्द आहे शौर्य, हिम्मत आणि विरुद्धार्थी शब्द आहे धैर्याचा भित्रेपणा. नेक्स्ट. कुत्रा अजून घाबरत म्हणाला, मरण आलं तर येऊ दे, कधीतरी ते येणारच आहे, दोघांनी एकदम मरायला नको ना, मी जातो, आता तुझं तू पहा. इसका मतलब वो और बोल रहा है, मौत आनी है तो आने दे, कभी न कभी तो आनी ही है, हम दोनों को एक साथ नहीं मरना चाहिए ना, मैं जाता हूँ, अब तुम अपना देख लो. यहाँ पे अपने को हाँ ऐसा कुछ अलग से शब्द नहीं है, सब नॉर्मल शब्द ही है. आगे. गाढवाला एका क्षणात मित्राची पारख झाली. तो कुत्र्याला म्हणाला, मूर्ख कुत्र्या, रानटीच तू, इतर कुत्र्याचं इमानीपण तुझ्यात कुठून असायचं. हां. तो अभी इसको यहाँ पे हिंदी में समझते हैं, गधे को एक पल में अपने दोस्त की पहचान हो गई. वह कुत्ते से बोला, मूर्ख कुत्ते, तुम जंगली के जंगल ही रहोगे, दूसरे कुत्तों की वफादारी तुम में कहाँ से होगी. यहाँ से हमें सीखने मिलता है पारख, जो चैप्टर का नाम भी है. पारख म्हणजे ओळख किंवा परीक्षा, कई बार पारख परीक्षा भी रहता है. और ओळख का उल्टा है गैरसमज. ठीक है. और मूर्खचा अर्थ आहे बावळट आणि मूर्खचं उलटं आहे हुशार. गाढवाला एका क्षणात त्याची पारख झाली. तो अजून त्याला काय म्हणतोय, माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे. म्हणजे वो उसको बोल रहा है, मूर्ख, मैं खुद की रक्षा करने में काबिल हूँ, ऐसा ये उसको बोल रहा है. यहाँ पे इमानीपण एक शब्द आहे. इमानीपण नवीन शब्द आहे. प्रामाणिकपणा, नीची बघा, नी पहिली वेलांटी आहे. प्रामाणिकपणा आणि विरुद्धार्थी शब्द इमानीपणाचा बेईमानी. ठीक आहे. इमानी, बेईमानी. ओके. नेक्स्ट. परंतु त्या अगोदर
तुझं हे फुकटाचं सल्ला देणारं तोंड रंगवतो आणि माझ्या कामाला लागतो. इसका मतलब, लेकिन उससे पहले तुम्हारा यह मुफ्त की सलाह देने वाला मुंह ठीक करता हूँ. मतलब इसका मतलब यहाँ पे है कि सबक सिखाता हूँ और फिर अपना काम करता हूँ, है ना. यहाँ पे सीखने को हमें मिलता है फुकटाचा सल्ला, मतलब न मागता दिलेला सल्ला, तोंड रंगवणे, हे एक लाक्षणिक अर्थ आहे. म्हणजे शिक्षा करणे. सल्ला म्हणजे मार्गदर्शन, ॲडवाईस, सूचना. काम म्हणजे कार्य. योग्यचं विरुद्धार्थी शब्द आहे अयोग्य. आणि शिक्षाचं उलटं आहे बक्षीस. इथे अजून आपल्याला काही शब्द आहे समानार्थी. संरक्षण म्हणजे रक्षण किंवा बचाव. समर्थ म्हणजे सक्षम किंवा शक्तिशाली, कॅपेबल. आणि संरक्षणचं विरुद्धार्थी शब्द आहे नुकसान. समर्थचं विरुद्धार्थी शब्द आहे असमर्थ. ठीक आहे. पुढं, गाढवानं मागच्या पायाची लाथ जोरात कुत्र्याच्या तोंडावर मारली. इसका मतलब है कि गधे ने अपने पिछले पैर से जोर की लात कुत्ते के मुंह पर मार दी. ठीक है. यहाँ से हमें कुछ शब्द सीखने को मिलते हैं. लात, पायाने मारलेली जोरदार प्रहार. अगर तुम किसी को पैर से मार रहे हो वो लात है. ठीक आहे. जोरातचं अर्थ आहे वेगाने किंवा ताकदीने. मारली म्हणजे प्रहार केला. जोरातचं उलटं आहे हळू आणि मारण्याचं उलटं आहे वाचवणे. ठीक आहे. नेक्स्ट, कुत्रा खाली कोसळला आणि गाढव वेगानं धावत सुटला. इसका मतलब कुत्ता ज़मीन पर गिर पड़ा और गधा तेजी से दौड़ पड़ा. यहाँ पे कुछ शब्द है. कोसळला म्हणजे पडला, वेगाने म्हणजे झपाट्याने, फटाफट, चुटकी में. पडणेचं उलटं आहे उभं राहणे. वेगानेचं उलटं आहे सावकाश. नेक्स्ट, कुत्रा सावरून उठेपर्यंत लांडगा त्याच्या जवळ आला. मतलब कुत्ता खुद को संभाल कर उठता तब तक भेड़िया उसके पास आ चुका था. यहाँ से हमें सीखने को मिलता है सावरणे म्हणजे स्थिर होणे. जवळ म्हणजे समीप. जवळचं विरुद्धार्थी शब्द आहे दूर आणि उभाचं विरुद्धार्थी शब्द आहे पडलेला. शेवटची लाईन, ऐनवेळी मित्राला मदत करण्याचं नाकारून त्याला शहाणपणाचा सल्ला देणारा कुत्रा स्वतःच लांडग्याच्या तावडीत सापडला आणि प्राणाला मुकला. इसका मतलब है ऐन वक्त पर दोस्त की मदद न करके उसे ज्ञान बांटने वाला कुत्ता खुद भेड़िए के चंगुल में फंस गया और अपनी जान से हाथ धो बैठा. यहाँ पे बहुत कुछ सीखने को मिलता है लास्ट लाइन में. ऐनवेळी म्हणजे अगदी योग्य किंवा महत्त्वाच्या वेळी. नाकारणे म्हणजे न मानणे, रिजेक्ट करना. शहाणपणाचा सल्ला म्हणजे उपदेश. यहाँ पे कुछ समानार्थी शब्द भी है. मदत, सहाय्य. नाकारणे म्हणजे न मानणे, सल्ला म्हणजे उपदेश. विरुद्धार्थी शब्द मदतचा अडथळा आणि स्वीकारणेचा विरुद्धार्थी शब्द नाकारणे, है ना. इथे अजून काही शब्द आहे. तावडीत म्हणजे पकडीत. ओके. आणि विरुद्धार्थी शब्दमध्ये पकडचं उलटं आहे सुटका आणि अडकणेचं उलटं आहे मुक्त होणे. अजून आहे इथे प्राणाला मुकला. सबसे आखरी शब्द प्राणाला मुकला म्हणजे मरण पावला, वो खा गया, उसको खत्म हो गया वो. समानार्थी शब्द प्राण म्हणजे जीव, मुकला म्हणजे गमावला, मतलब गुमा दिया उसने उसकी जान. विरुद्धार्थी शब्द जीवनचं मृत्यू आणि जिवंतचं मृत. इथे आपल्याला काय शिकायला भेटतं? संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो. ये एग्ज़ाम में भी इसमें से लाइंस लिख सकते हो एंड अपना आंसर एंड करने के लिए, तो काफ़ी अच्छा लगेगा. इसमें और क्या सीखने को मिलता है? फक्त सल्ला देऊन उपयोग नसतो, कृती ही करावी लागते. कुछ करना भी पड़ता है. सिर्फ भाषणबाजी देने से काम नहीं चलता. स्वार्थी आणि भित्रे लोक शेवटी स्वतःच अडचणीत पडतात. धैर्य आणि आत्मविश्वास संकटातून मार्ग काढतात, है ना. और एक मॉरल ऑफ द स्टोरी जैसा, खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी आपल्या मित्राच्या मदतीला धावून येतो. ठीक है. तो ये है चैप्टर का मीनिंग अच्छे से इन्फोग्राफिक्स के साथ. अभी मैंने बहुत सारे कुछ क्वेश्चंस भी बनाए हैं
ठीक है, यहाँ पे आप देख सकते हो, ये तो सिंपल डायरेक्टली तुम्हारे टेक्स्ट बुक से ही लिया हुआ है, तो आप आंसर ढूंढ सकते हो स्क्रीनशॉट लेके, पॉज करके स्क्रीनशॉट ले सकते हो। लगभग 25 फिल इन द ब्लैंक्स है यहाँ पे, ठीक है, स्क्रीनशॉट ले सकते हो आप। इसके आंसर आपको सीधे सीधे मिल जाएंगे। और इसके अलावा वन लाइन आंसर्स भी है, आंसर्स के साथ, क्वेश्चन है आंसर्स के साथ, ठीक है। लगभग मेरे ख्याल से कुछ 15 वन लाइन क्वेश्चंस है इसमें, तो आप पॉज करके इसका स्क्रीनशॉट लेके अपनी पढ़ाई में यूज़ कर सकते हो, ठीक है। इसके अलावा जो बड़े आंसर्स है 2 to 3 लाइन्स वाले, वो भी है क्वेश्चन और आंसर के साथ, ठीक है। तो अगेन आप पॉज करके ले सकते हो। लगभग मेरे ख्याल से 10 क्वेश्चन निकाले थे मैंने इसके, ठीक है। तो इसे और आप पढ़ सकते हो और अपने कंसेप्ट्स और भी क्लियर कर सकते हो, ठीक है। तो आई होप तुम्हें ये पसंद आया है। ऐसे ही ऑलमोस्ट सारे सब्जेक्ट्स के हम ऐसे ही वीडियोस बनाएंगे ताकि बच्चे आसानी से पढ़ सके। और हाँ, कमेंट ज़रूर करें और कोई डाउट्स हो आपको इसके बारे में, लाइक करें और शेयर ज़रूर करें अपने दोस्तों के साथ, क्योंकि सीखेंगे तो ही हम बढ़ेंगे। तो बने रहिए हमारे साथ। हमारे यूट्यूब चैनल का नाम है समग्र विद्या स्कूल। ऐसे ही हमारे और 2 चैनल्स हैं, समग्र विद्या पाइथन, जहाँ पे हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस डेटा लर्निंग सिखाते हैं, और एक और है समग्र विद्या ड्रोन, जो आप ड्रोन, वहाँ पे हम बहुत ही बेसिक से ड्रोन क्या है, कैसे उड़ाना है, वगैरह वगैरह सब डिटेल में एकदम छोटे से पढ़ाते हैं। तो जी हाँ, ये हमारा तीसरा चैनल है समग्र विद्या स्कूल। तो बने रहिए हमारे साथ अगले वीडियो में। तब तक के लिए एन्जॉय।